पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका देतो असं सांगणाऱ्या दोघांना अटक। एमपीएससीच्या प्रश्नपत्रिकेच्या बदल्यामध्ये 40 लाखांची केली होती मागणी। आळंदीमधील इंद्रायणी नदी पुन्हा फेसाळली। कंपन्या इंद्रायणी नदीमध्ये रसायनयुक्त पाणी सोडत असल्यामुळे नदी प्रदूषणात वाढ। मात्र कंपन्यांवर कारवाई केली जात नसल्याचा स्थानिकांचा आरोप। सातारा जिल्ह्यामध्ये 1 रुपयामध्ये पीक विमा योजनेमध्ये घोटाळा। 18,755 कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष कांद्याची लागवड न करता पीक विम्याचा लाभ घेण्याचा प्रयत्न। कृषी विभागाच्या पडताळणीत बाब समोर। रायफल आणि पाखऱ्या बैलजोडी ठरली आटपाडीची महाराष्ट्र केसरी। विजेत्या बैलगाडी स्पर्धकांचा राज्याचे क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते रोख पारितोषिक देऊन सन्मान। पुन्हा गाडगीळ ज्वेलर्सकडून दगडूशेठ गणपतीला 1 कोटी किमतीचा हार अर्पण। माघी गणेश जयंतीचं औचित्य साधत बाप्पाला हार अर्पण। पंढरपुरात आजपासून 5 दिवस पंचकल्याणक महोत्सव। मार्बलमध्ये कोरीव नक्षी काम करून बनवलेल्या मंदिरामध्ये भगवान श्री मुनिसुतनाथ तीर्थकरांची मूर्ती स्थापन केली जाणार। सद्गुरू रामानंद महाराजांच्या पालखी सोहळ्याचं धाराशिव शहरामध्ये उत्साहात स्वागत। या पालखीची मागील 35 वर्षांपासूनची परंपरा। एमएमआरडीएच्या कार्यक्षेत्रातील विकास कामांना आता ऑनलाईन परवानगी मिळणार। ऑफलाईन परवानगीमुळे होणारा विलंब टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय। तेल कंपन्यांकडून व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात। 19 किलोग्रामच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलेंडरचे दर 7 रुपयांनी कमी। विमानाचं इंधन 5% अधिक दरानं महागलं। जानेवारीमध्ये जेट इंधनाच्या घसरलेल्या किमती पुन्हा महागल्या। परिणामी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवास महागण्याची शक्यता। आठवड्यात 60 तासांपेक्षा जास्त काम केल्यास कर्मचाऱ्यांच्या प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होतो। आर्थिक सर्वेक्षणामध्ये काही अभ्यासांच्या आधारे माहिती। सोशल मीडियावर अधिक वेळ घालवणं मानसिक आरोग्यासाठी हानिकारक। आर्थिक सर्वेक्षण 2025 मध्ये तरुणांच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त। आजपासून रिक्षा टॅक्सीचा प्रवास 3 रुपयांनी महागला। तसंच स्कूल कॅबच्या दरामध्ये 8 रुपयांची वाढ। मुंबईकर प्रवाशांच्या खिशावर अधिकचा भार। जानेवारीमध्ये मुंबईतील मालमत्ता नोंदणीनं गेल्या 13 वर्षातील उच्चांक गाठला। मुंबईमध्ये जानेवारी 2025 मध्ये 11,773 मालमत्तांची नोंदणी। बाजार परवाना विभागाच्या लिपिक एसीबीच्या जाळ्यात 1.5 लाख रुपयांची लाच घेताना पोलिसांकडून रंगेहात अटक। तक्रारदारानं दुकान त्याच्या मित्राच्या नावे करण्यासाठी मागितली होती लाच। वसईमध्ये अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार आणि अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेलिंग। चौघांना अटक। न्यायालयानं 4 फेब्रुवारीपर्यंत पाठवलं पोलीस रिमांडवर। मुंबईच्या बीकेसीतील कुकुम मंडी परिसरामध्ये सिलेंडरचा स्फोट। कुर्ला एलबीएस रोडवरील 2 ते 3 दुकानांना आग। आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश। नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटमध्ये 150 हापूस आंब्यांच्या पेटींची आवक। पेटीला 7 ते 12 हजाराचा दर। माघी गणेश जयंतीनिमित्त हापूस आंब्याची पूजा करत व्यापाराला सुरुवात। छत्रपती संभाजीनगरमध्ये शाळेच्या माध्यान्ह भोजनाचं धान्य जप्त। तांदूळ आणि खिचडीची डाळ खासगी गोडाऊनमधून जप्त। गजानन ॲग्रो सेल्स कॉर्पोरेशनच्या गोडाऊनवर पोलिसांचा छापा। छत्रपती संभाजीनगरमधील धान्याचा काळा बाजार प्रकरण। हे धान्य सरकारी पोत्यांमधून काढून खासगी कंपनीचं लेबल असलेल्या पोत्यात भरलं जात होतं। तिसरा हप्ता न मिळाल्यामुळे नांदेडच्या माहूर शहरातील घरकुल लाभार्थ्यांच्या घरकुलांची कामं रखडली। अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून केली घरकुलांची कामं पूर्ण। प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे घरकुल लाभार्थी कर्जबाजारी। अनैतिक संबंधांमध्ये अडथळा ठरणाऱ्या मुलाच्या हत्येचा कट रचणाऱ्या आईला अटक। प्रियकरासह मुलाला दारू पाजून दगडानं ठेचून हत्या करण्याचा प्रयत्न। आईसह पुण्यातील चौघांना अटक। साताऱ्यातील घटना। नांदेडच्या किनवट तालुक्यातील चिखलीमध्ये कारवाईसाठी गेलेल्या पोलिसांवर सागवान तस्करांची दगडफेक। पोलिसांकडून 6 ट्रॅक्टर अवैध सागवान जप्त। दगडफेक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल। गावाला पाणी मिळत नसल्यामुळे सरपंच मंगेश साबळे यांनी साडी नेसून गाठलं जिल्हा परिषदेचं कार्यालय।
पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या उपस्थितीत धुळे जिल्हा नियोजन समितीची बैठकीत जिल्ह्याच्या विकासाचा आराखडा मांडण्यात आला। जळगावात जीबीएसचा रुग्ण आढळून आल्यानंतर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली जिल्हा शासकीय रुग्णालयाला भेट, रुग्णांसह आरोग्य यंत्रणेची घेतली माहिती। वनमजूर राजेंद्र साळुंखे यांच्या मृत्यूचे तीव्र पडसाद, विविध सामाजिक संघटना आणि नातेवाईकांचा मालेगाव ताहराबाद रस्त्यावर रास्ता रोको, दोषींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा आंदोलकांचा निर्धार। नंदुरबारच्या कृषी विज्ञान केंद्रामध्ये लाल मुळ्याचा यशस्वी प्रयोग, सातपुड्यामध्ये होणार लाल मुळ्याची शेती, औषधी गुणधर्मामुळे लाल मुळ्याला 100 रुपये किलोचा दर। जीबीएसच्या पार्श्वभूमीवर नाशिक महापालिका सतर्क, महापालिकेच्या 2 रुग्णालयामध्ये विशेष कक्षांची स्थापना। वाशिम जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीनं बेरोजगार युवकांसाठी रोजगार मेळावा, मेळाव्यासाठी थेट 3000 तरुण तरुणींची हजेरी। अमरावतीच्या युवा स्वाभिमान पार्टीच्या कार्यकर्त्यांना भाविकांना फसवल्याचा आरोप, सूरज मिश्रा हा कार्यकर्ता कुंभमेळ्यात सोडून पळून गेल्याचा भाविकांचा आरोप, फ्रेजरपुरा पोलीस स्थानकामध्ये तक्रार दाखल। अकोल्यात नागपूर पुणे दुरांतो एक्सप्रेसमध्ये गोंधळ, मनोरुग्ण महिला नग्न अवस्थेत एक्सप्रेसमध्ये फिरत असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ। यवतमाळच्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष मनीष पाटील यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल करण्यासाठी बैठक, मात्र एकही संचालक हजर न राहिल्यामुळे अविश्वास ठराव नामंजूर, अध्यक्षपदी मनीष पाटील कायम। आदिवासी विकास विभागाच्या अनुदानित आणि शासकीय आश्रमशाळांच्या वेळेत बदल, शाळा सकाळी 11 पासून सुरू होणार, आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांची माहिती, सकाळचा फराळ आणि दुपारच्या जेवणामध्ये अंतर असल्यामुळे घेतला निर्णय। भंडारा जिल्ह्यात धान खरेदीचं उद्दिष्ट अद्याप पूर्ण नाही, धान खरेदीचं उद्दिष्ट पूर्ण व्हावं यासाठी पणन महामंडळाकडून धान खरेदी केंद्रांना 30 मार्चपर्यंत मुदतवाढ। अकोल्यात धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर पिंजऱ्यात कैद, अकोला वनविभागाच्या पथकानं बिबट्याला केलं पिंजराबंद, या बिबट्यानं बकऱ्या आणि गायींची शिकार केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये होतं भीतीचं वातावरण। वर्ध्याच्या पुलगाव येथील 10 वर्षीय स्वानंदी ढोकनं 8व्या जागतिक तायक्वांदो स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्ण पदक, नेपाळच्या पोखरामध्ये सुरू आहे स्पर्धा। मालवणच्या राजकोट किल्ल्यावर शिवरायांच्या पुतळ्याची उभारणी 15 फेब्रुवारीपासून सुरू करण्यात येणार, राजकोटच्या चौथऱ्याचं काम युद्धपातळीवर सुरू। माघी गणेशोत्सवानिमित्त प्रसिद्ध वाळूशिल्पकार रविराज चिपकर यांनी साकारलं श्री गणेशाचं वाळूशिल्प, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यातील आरवली गावामध्ये 2 फूट उंचीचं वाळूशिल्प। माघी गणेश जयंती निमित्तानं कुडाळ तालुक्यातील पणदूर येथील गणेश मंदिरामध्ये विविध फळांची बाप्पाला आरास, द्राक्ष, मोसंबी, सफरचंद, केळी, मक्याचं कणीस आणि अननस या फळांची आरास। मंत्री आदिती तटकरे यांनी अष्टविनायकापैकी एक असलेल्या पालीच्या बल्लाळेश्वराचं दर्शन घेतलं, माघी गणेशोत्सवानिमित्त आदिती तटकरे यांनी घेतलं दर्शन। कोकणातील आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली नियोजन बैठक, भाविकांचं आरोग्य आणि स्वच्छतेला प्राधान्य देण्याच्या सूचना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।